20 लाख रुपये खर्च आला. 20 लाखाचे 50 लाख रुपये झाले आपल्याला. 250 टन एक नंबर माल झाला. म्हणजे टोटल 25 लाख रुपये खर्च होईल. 25-26 लाख रुपये राहतील आपल्याला ह्याच्यात. शेतीसाठी 1 एकराचं शेततळं बनवून ठेवलं. जे वेळेस पाणी असेल त्यावेळेस आम्ही शेततळं भरून घेतो. नंतरनी ज्यावेळेस पाणी नसेल त्यावेळेस शेततळ्यातलं वापरतो पाणी. इच्छा असेल तर मार्ग दिसेल या म्हणीप्रमाणे. आता आपण जर बघितलं तर बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात देखील बदल झालेला आणि यामध्ये आता तरुण देखील उतरले आहेत आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील एका युवा शेतकऱ्याने तब्बल 51 लाख रुपयाचं उत्पन्न हे कलिंगड शेतीतून घेतलेलं आहे. हे उत्पन्न कसं घेतलं आणि त्यांनी ही शेती कशी साध्य केली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत हे तरुण शेतकरी आहेत. तर ही जी कलिंगड लागवड केलेली आहे त्यापूर्वी काय मशागत केली होती? पहिल्यांदा खोलवट नांगरट केली. नांगरट केल्यानंतर 2दा फन, 2दा रोटर, नंतरनी एकरी 5 टिलर शेणखत याप्रमाणे 11 एकराला 60 खेपा कुजलेले शेणखत टाकले. बाकीचे 60 बॅगा रासायनिक टाकल्या. 20 बॅगा 10-26, 20 बॅगा 18-46, 20 बॅगा 9-24-24 महादनचे. असं एकत्रित बेडवरती दोरीच्या सहाय्याने एका रेषेत टाकून बेड बांधून घेतले मोठ्या ट्रॅक्टरने व नंतरने ड्रीप हातरून मल्चिंग हातरून रोपे लागवड केली 1 मे रोजी. साधारण किती रोपं यामध्ये लागवड केली? 40,000 रोपं लागवड केली 11 एकरमध्ये. आता 11 एकर शेती करत असताना 40,000 रोपं लागवड केली. खत देखील मोठ्या प्रमाणात टाकला, त्यासाठी मोठा खर्च देखील आला असेल. तर ते खर्च किती आला आणि मग तो खर्च कुठून भागवला? खर्च काय क्रेडिट चांगले ठेवले पहिल्यापासून. त्याच्यामुळं खत दुकानदार असेल, नर्सरी असतील, जे बाकीचे ग्रुप असतील ते सहकार्य करते चांगल्याप्रमाणे. एकूण किती खर्च आला मग या सगळ्या लागवडीला? 20 लाख रुपये खर्च आला. 20 लाखाचे 50 लाख रुपये झाले आपल्याला. आणि मग एकदा याचं कुठले कुठले रोग याच्यावर पडतात आणि त्याचं मग फवारण्या काय काय उपाययोजना केल्या तरी? त्या दुकानदाराच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या 5 वर्षाच्या अनुभवानुसार वेळेच्या वेळी ट्रीटमेंट करत गेलो. स्टँडर्ड कंपनीचे औषध वापरत गेलो, बायर कंपनीचे. आणि एकंदरीत मग किती दिवसात प्लॉट तोड हार्वेस्टिंगला आला आणि मग आता किती दिवस चालेल? 60 दिवसात प्लॉट हार्वेस्टिंग आला. हे कलिंगड म्हणजे काय असं जास्त दिवस चालणारं पीक नसतं. 4-5 दिवसात हे पूर्ण बाहेर निघून जातं. आता एका जे सुरुवातीला हार्वेस्टिंग किती हार्वेस्टिंग होतात तरी याची? हे जे 2च, 1 नंबर आणि 2 नंबर 2 वेळेसच जातं पूर्ण. आता किती टनात माल गेलेला आहे? आपल्याला एकरी 25 टनाने ॲव्हरेज पडलेलं आहे ह्याचं. 250 टन माल निघला आहे आणि 25 टन बाकी आहे जायचा. कसं किलो गेलं तरी? 20 रुपये किलो प्रमाणे गेलं आहे ॲट ए टाईम. एकदाच सिद्धेश्वर फ्रूट कंपनी प्रोप्रायटर माऊली यावलकर यांनी एक वेळेसच माल उचलला हा सगळा. आता किती टनात निघाला आता आणखीन राहिलेला 25 टन माल निघेल. 2 नंबरचा आहे ते. बाकीचा 250 टन 1 नंबर माल झाला. किती पैसे होतील आता यातून सर्व? टोटल पैसे होतील 51 लाख रुपये होतील. आणि किती खर्च झाला आणि किती राहतील आता आपल्याला? 20 लाख रुपये आधीचा खर्च झालेला आहे यासाठी आणि माल काढण्यासाठी एक 4-5 लाख रुपये जातील आता. म्हणजे टोटल 25 लाख रुपये खर्च होईल. 25-26 लाख रुपये राहतील आपल्याला ह्याच्यात. शिक्षण वगैरे किती झालं आणि मग तरुणांना काय संदेश द्याल? शिक्षण माझं झालं 12वी नंतर मी इकडे तिकडे कंपनीत थोडे दिवस गेलो. पण ती काय शेती थोडी असल्यामुळं तिकडं काय परवडत नसल्यामुळं परत आपण गावाकडं आलो. शेती अशी थोडी थोडी करत दुकानदार असतील, कृषी दुकानदार व नर्सरी आमचा ग्रुप असेल त्यांच्या सल्ल्यानुसार शेती वाढवत गेलो. आणि शेतीसाठी 1 एकराचं शेततळं बनवून ठेवलं. जे वेळेस पाणी असेल त्यावेळेस आम्ही शेततळं भरून घेतो. नंतरनी ज्यावेळेस पाणी नसेल त्यावेळेस शेततळ्यातलं वापरतो पाणी. आता ही जी 51 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे तर ते किती महिन्यात मिळाले? हे टोटल पहिलं 1 मेहनतीचं धरलं, मशागत करायची 1 महिना आणि हे 2 महिने, असं 3 महिन्याच्या कालावधीत भेटून गेलं.
आपण जर पाहिलं तर तरुणांनी या ठिकाणी एक आदर्शवत अशी शेती केलेली आहे आणि यामध्ये सर्वांचं सहकार्य मिळाल्यामुळेच आता हे शक्य झालं असल्याचं यांचं म्हणणं आहे. या 3 ते 4 महिन्यात जवळपास 51 लाख रुपयाचं उत्पन्न या कलिंगड शेतीतून मिळालेलं आणि एक तरुणासमोर आदर्श निर्माण केलेला आहे. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.